महाराज, तुम्हाला पहिला प्रश्न, सद्गुरू जोग महाराजचा जन्म कुठे झाला व केव्हा झाला? सद्गुरू जोग महाराजांचा जन्म 14 सप्टेंबर 1867 साली पुणे या ठिकाणी झाला. सायंकाळी 5:05 वार होता शनिवार. महाराज, तुम्हाला आता दुसरा प्रश्न, सद्गुरू जोग महाराजांच्या आई वडिलांचे नाव काय? सद्गुरू जोग महाराजांच्या वडिलांचं नाव नरसोपंत आणि आईचं नाव सरस्वती. ते 4 भावंड होते आणि त्यांना एक बहीण होती. महाराज, आता तुम्हाला तिसरा प्रश्न, सद्गुरू जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना कधी केली? सद्गुरू जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना चैत्र प्रतिपदेला केली. तारीख होती 24 मार्च 1917 साली सद्गुरू जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. महाराज, तुम्हाला प्रश्न आता चौथा, सद्गुरू जोग महाराजांचे कार्य कोणते? सद्गुरू जोग महाराजांनी वारकरी संप्रदायाकरता गाथ्याचं वर्गीकरण केलं. मुळात गाथ्यावरती चिंतन आणखीन कमी आहेत. जसे ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीवरती भरपूर टीका आहे, तसे गाथ्यावरती टीका नाही. कारण गाथ्याचं वर्गीकरण ही सद्गुरू जोग महाराज हे वारकरी संप्रदायातील एक व्यास होते, म्हणून त्यांनी गाथ्याचं वर्गीकरण, आपण जी प्रकरण पाहतो हे गाथ्याचं वर्गीकरण श्री जोग महाराजांनी केलेलं आहे. महाराज, तुम्हाला आता 5वा प्रश्न, सद्गुरू जोग महाराजांनी कोणत्या कोणत्या ग्रंथाचं वर्गीकरण केले? खाली ते आताच प्रश्न. महाराज, तुम्हाला आता 5वा प्रश्न, सद्गुरू जोग महाराजांचं निधन कधी झालं? सद्गुरू जोग महाराजांचं निधन संस्था स्थापन 1917 साली झाली आणि संस्था स्थापन झाल्यानंतर अवघ्या 3 वर्षांनी सद्गुरू जोग महाराजांचं निधन झालं. अर्थात जोग महाराजांचं निधन झालं 1920 साली जोग महाराजांनी देह ठेवला.